तुम्हाला माहीत आहे जया एकादशी नक्की का करतात? काय आहे जया एकादशी आणि का मानले जाते या एकादशीला पिशाच योनीतून मुक्ती देणारे सर्वश्रेष्ठ व्रत? या सर्व प्रश्नांची उत्तरे एका पौराणिक कथेत दडलेली आहेत. ऐका जया एकादशीची ही अद्भुत कथा. नंदनवनात एक भव्य उत्सव सुरू होता. या उत्सवात सर्व देवता, सिद्ध संत आणि दिव्य पुरुष उपस्थित होते. त्यावेळी गंधर्व गायन करत होते आणि गंधर्व कन्या नृत्य सादर करत होत्या. त्या सभेत माल्यवान नावाचा गंधर्व आणि पुष्पवती नावाची गंधर्व कन्या यांचे गायन नृत्य सुरू होते. याच दरम्यान पुष्पवतीची नजर जशी माल्यवानवर पडली ती त्याच्यावर पूर्णपणे मोहित झाली. कामातुर होऊन पुष्पवती सभेची मर्यादा विसरली आणि माल्यवानला आकर्षित करण्यासाठी हावभाव करत नृत्य करू लागली. तिचे ते रूप पाहून माल्यवान सुद्धा भान हरपून बसला. तो गायनाची मर्यादा विसरला, ज्यामुळे त्याचे सूर आणि ताल बिघडले. स्वर्गराज इंद्राला त्या दोघांच्या या अमर्याद कृत्याचा अतिशय राग आला. त्यांनी क्रोधित होऊन दोघांना शाप दिला. तुम्ही स्वर्गाच्या सुखापासून वंचित व्हाल आणि पृथ्वीवर निवास कराल. मृत्यूलोकात तुम्हाला अत्यंत नीच अशी पिशाच्च योनी प्राप्त होईल. या शापामुळे त्याच क्षणी दोघेही पिशाच्च बनले आणि हिमालयावर एका झाडावर त्यांचा निवास झाला. पिशाच्च योनीत त्यांना प्रचंड दुःख आणि कष्ट भोगावे लागत होते. एके दिवशी माघ शुक्ल पक्षाची एकादशी होती. त्या दिवशी दोघेही इतके दुःखी होते की त्यांनी दिवसभर अन्न ग्रहण केले नाही, केवळ फळांवर राहिले. रात्री तिथे कडाक्याची थंडी होती, त्यामुळे थंडीने कुडकुडत असताना त्यांना झोपही लागली नाही आणि ते रात्रभर जागे राहिले. अतिशय थंडीमुळे सकाळी त्या दोघांचा मृत्यू झाला. परंतु नकळत का होईना त्यांच्याकडून माघ शुक्ल एकादशीचे, जया एकादशीचे कडक उपवास आणि रात्रीचे जागरण घडले होते. या व्रताच्या प्रभावाने त्यांना तत्काळ पिशाच्च योनीतून मुक्ती मिळाली. माल्यवान आणि पुष्पवती पुन्हा दिव्य देह धारण करून आधीपेक्षाही अधिक सुंदर होऊन स्वर्गात परतले. देवराज इंद्राने जेव्हा दोघांना स्वर्गात पाहिले तेव्हा ते चकित झाले. त्यांनी विचारले की तुम्हाला त्या नीच पिशाच्च योनीतून मुक्ती कशी मिळाली? तेव्हा माल्यवान म्हणाला, हे देवराज, हा भगवान विष्णूंच्या जया एकादशीचा प्रभाव आहे. अजाणतेपणी घडलेल्या या व्रताच्या पुण्यामुळे आम्ही पिशाच्च योनीतून मुक्त झालो आहोत. हे ऐकून इंद्र अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुम्ही आता जगदीश्वराचे भक्त आहात, त्यामुळे तुम्ही माझ्यासाठीही आदरणीय आहात. आता तुम्ही स्वर्गात आनंदपूर्वक वास्तव्य करा. जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन करावे. या व्रतामुळे माणसाला पिशाच्च योनीसारख्या कष्टांतूनही मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. महाराष्ट्राची संस्कृती आणि भक्तिकथा जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत जोडून रहा. ऑल अबाउट महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.